मला रात्री जर झोप लागत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्वाचं आहे. कारण काय आहे, आजकाल दगदगीचं जीवन आहे, धकाधकीचं आहे, स्ट्रेस, लाईफ मध्ये खूप स्ट्रेस आहे आणि याच गोष्टींमध्ये मन त्याच गोष्टींमध्ये विचार करत असतं आणि त्याचबरोबर आपली लाईफस्टाईल पण आपण झोपेला पूरक ठेवत नाहीये. तर आपल्याला जर झोप व्यवस्थित पाहिजे असेल तरच तुम्हाला ज्या गोष्टी म्हणजे काय पाहिजे, आपल्याला एक चांगली एनर्जी पाहिजे, चांगली हेल्थ पाहिजे, या दोन्ही गोष्टींसाठी आपल्या त्याच्यामध्ये आपली रात्रीची झोप व्यवस्थित होणं खूप महत्वाचं आहे. मी दिवसाबद्दल बोलत नाहीये, दिवसाच्या झोपेबद्दल, मी रात्रीच्या झोपेबद्दल बोलते. रात्रीची झोप जर क्वालिटी पाहिजे असेल तर पहिल्यांदा त्या पद्धतीनं माहोल क्रिएट करावं लागतं. आपल्याला मस्तपैकी आपलं जे बेड आहे तो अगदी स्वच्छ पाहिजे. बाकी तुमचं आधीच तयारी प्रिपरेशन पाहिजे. मला किती वाजता झोपायचंय, जर तुम्हाला उठायचं लवकर असेल तर 7 ते 8 तासाची झोप आपली होणं गरजेचं आहे ना. तर मग आपण त्या पद्धतीने, आजकाल डिव्हाइस आहेत बाकी सगळे, मग आपण त्याला लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, याच्या समोर आपण बसलो, त्याच्या ब्ल्यू रेज मुळे आपल्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स रिलीज व्हायला लागतं ना झोपेसाठी, आपल्या बॉडीमध्ये मेलॅटोनिन हार्मोन्स रिलीज व्हावं लागतं आणि ह्याच जर का या लाईटच्या इम्पॅक्टमुळे त्या हार्मोन्स व्यवस्थित रिलीज होत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण जर काम करायला लागलो, 2 तास आधी आपण या डिव्हाइस पासून लांब राहिलो आणि छानपैकी त्याच्या बरोबर माइंड मधले थॉट प्रोसिजर जी आहे तिला आपण सेल्फ टॉक करून कमी केलं तर मस्तपैकी आपल्याला क्वालिटी झोप लागते. आणि त्याच्यासाठी थोडस जी आपली रूम आहे ती थोडीशी अंधारी असणं गरजेचं आहे, कारण मेलॅटोनिन हार्मोन्स रिलीज होण्यासाठी थोडासा अंधार रूम मध्ये असणं हे गरजेचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी आपण करायला लागलो तर झोप खूप चांगली होते आणि ज्या वेळेला झोप चांगली होते त्याच वेळेला त्याच्यानंतरचा नेक्स्ट डे हा खूप तुमचा